35 वर्षांच्या युवकाचा साध्या तापाने एकाएकी मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। दीपक रमेश आठवले असं या युवकाचं नाव असून तो कवाडेनगर अकोला येथील मूळचा रहिवासी आहे। अमरावतीला नोकरीच्या निमित्ताने त्याचं वास्तव्य होतं। जुना बायपासवरील MIDC मधील सोलर कंपनीत इंजिनियर म्हणून तो काम करत होता। या संदर्भात नातेवाईकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अमरावतीला नोकरीच्या निमित्ताने राहणाऱ्या अकोल्याच्या युवकाचा 2 दिवसाच्या तापाने मृत्यू झालाय। डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। अमरावतीत लॉर्ड हॉटेलजवळ आदिशक्ती अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणारा 35 वर्षीय दीपक रमेश आठवले जुना बायपासवरील MIDC मधील सोलर कंपनीत इंजिनियर म्हणून 1.5 वर्षापासून कामाला होता। मूळचा तो अकोला येथील रहिवासी होता। दीपकला गुरुवारी ताप आला। गोपालनगर येथील डॉक्टर विवेक भोयर यांच्याकडे त्याला नेण्यात आलं। एक सलाईन देऊन डॉक्टरांनी परत पाठवलं। शनिवारी पुन्हा तब्येत खराब झाली। पुन्हा डॉक्टर भोयरकडे गेले। डॉक्टरांनी पुन्हा सलाईनमध्ये 3 इंजेक्शन देऊन घरी पाठवलं। थंडी वाजल्याने आईने डॉक्टरला फोन करून माहिती दिली। डॉक्टरांनी घरी येऊन पुन्हा एक इंजेक्शन दिले असता डोळ्यासमोर अंधार येत असल्याचे सांगितल्याने रेडियंट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तिथे बेड उपलब्ध नसल्याचे डॉक्टर भोयर यांनी सांगून पुन्हा इरविनला आणलं असता जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले। डॉक्टर भोयरच्या हलगर्जीपणावर ठपका मृतकांच्या नातेवाईकांनी ठेवलाय। या संदर्भात नातेवाईकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। रोहित सदानंद वानखेडे माझं नाव आहे। मी मृतक दीपक रमेश आठवले यांचा भाचा आहे। दीपक रमेश आठवले यांची तब्येत शनिवारी 5:30 वाजता खराब झाली असताना ते गेले आपल्या विवेक भोयर यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी एक सलाईनमध्ये 3 इंजेक्शन लावून त्यांना सलाईन दिली। सलाईन दिल्यानंतर ते घरी आले। घरी येऊन त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं। ते जमिनीवर पडले, लोळायला लागले। मग त्यांच्या आईने त्यांना डॉक्टरला पुन्हा फोन केला की साहेब काहीतरी प्रॉब्लेम झाला, तुम्ही या। डॉक्टरने येताच बरोबर त्यांना एक इंजेक्शन दिले आणि ते इंजेक्शन देताच त्यांच्या तोंडातून फेस निघाला आणि छाती त्यांनी धरली आणि त्यांनी एक शब्द म्हटला शेवटचा की माझ्या डोळ्याला अंधारी येत आहे आणि असं म्हणताच ते बेशुद्ध पडले। बेशुद्ध पडल्यानंतर आजीने डॉक्टरचा हात पकडून सांगितले की तुम्ही माझ्यासोबत इथं हॉस्पिटलला चला। स्टार्टिंगला ते रेडियन हॉस्पिटलला घेऊन गेले। ते रेडियन हॉस्पिटलमध्ये त्यांनी मृतकच्या आईला समोरच उभं केले गेटसमोर की आम्ही चेक करून आणतो। स्ट्रेचरवरून घेऊन गेले आणि म्हणे इथं बेड अवेलेबल नाही। त्यानंतर रेडियन हॉस्पिटलमधून त्यांनी ॲम्ब्युलन्स केली। ॲम्ब्युलन्स करून ते इरिन हॉस्पिटलला घेऊन आले सोबत। इरिन हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यानंतर त्यांनी पेशंटला स्ट्रेचरवर टाकताच मृतकच्या आईला हातात देताच त्यांनी ॲम्ब्युलन्स बंद केली आणि ॲम्ब्युलन्स घेऊन तिथून पळ काढला। मी सतीश आठवले, मृतक दीपक रमेश आठवले याचा भाऊ। आमची अशी मागणी आहे की डॉक्टर विवेक भोयर यांना ताबडतोब अटक करण्यात यावी जिथे कुठे असेल आणि त्यांच्यावर मृत्यूदोष असे गुन्हे दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी जिथे कुठे असेल ते। तक्रार दाखल केली आणि आम्ही त्याचा FIR केला आहे आणि पोलीस त्याचा तपास करत आहेत।